सिक्स सिग्मा म्हणजे असा एक चार्ट असतो असा. इथून इकडचा एक पार्ट आणि इकडचा एक पार्ट जर बघितला आणि जर आपण हे जर असं मोजलं, एवढं जर घेतलं फक्त हा नॉर्मल फर्स्ट इयरला होतं आपल्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मॅथ्सला, आठवतं आहे का ते? प्रॉबिलिटीमध्ये होतं त्याच्यातलं. समजा हा तुमचा जो कर्व आहे, हा जिथं कुठं टच होईल हा पूर्ण नाही का, हा इथं जिथं कुठं टच होईल आणि हा इथं जिथं कुठं टच होईल, याच्या सगळ्या पूर्ण याच्यामध्ये किती बसते? समजा आपण ह्या टच करूया इथं नाही का, कुठंतरी टच करूया, हा मान पूर्ण वाढवूया, हा जर पूर्ण टच झाला असा, याच्यामध्ये पूर्ण डाटा किती बसतो आहे? तुमचा 100% डाटा बसतो आहे. 100% डाटाचा अर्थ काय की तुमचे प्रोडक्ट पूर्णपणे मॅन्युफॅक्चरिंग झालेले कुठे आहे? याच्या आतमध्ये आहे, बरोबर. म्हणजे समजा तुम्ही 1 लाख प्रोडक्ट बनवले, किती? 1 लाख नाही, 10 लाख बनवूया आपण. किती म्हणणार? 10 लाख जर मी पेन बनवले तर हे सगळे 10 लाख पेन कुठं आलेत? या इथून ते कुठपर्यंत? या इथपर्यंत आले, बरोबर. आता 10 लाख पेनमधले मी काय म्हणणार की माझे ॲव्हरेज काय निघतात? हे एवढे पेन काय निघतात? चांगले निघतात. म्हणजे ॲव्हरेज माझे सपोज काय म्हणता येईल मला उदाहरण कसं देऊ नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं? हां, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं उदाहरण घेऊ आपण आधी. हे समजा मी 100 माणसं आहेत, काय समजा 100 माणसं आहेत आणि ही जी आहे ना, ही त्यांच्या काय आहेत? हाईट आहेत. ही खाली जे लिहिलं आहे त्यांच्या काय आहेत? हाईट आहेत. आता काही माणसांची हाईट 5 फूट 7 इंच असेल. आपण इकडे घेऊया एक्झाम्पल. चला, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आधी म्हणजे सिक्स सिग्मा, म्हणजेच आपण सिक्स सिग्मा शिकण्याच्या आधी आपल्याला काय लागणार आहे? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन शिकावं लागणार. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असतं? मी काय एक्झाम्पल घेतलं की मी 100 माणसांचा डाटा कलेक्ट केला, त्याच्यामध्ये सगळेजण आहेत, म्हणजे वयस्कर तरुण सगळेजण आहेत त्याच्यामध्ये. माणसं म्हणजे फक्त माणसं आहे ना, बाया नाहीत, फक्त माणसं. हां, आणि त्यांच्या डाटावरनं मला कळालं की प्रत्येकाची हाईट ही काय आहे? वेगवेगळी आहे. काही जणांची हाईट 5 फूट आहे, काही जणांची हाईट 7 फूट आहे, काही जणांची हाईट 4.5 फूट आहे, काही जणांची हाईट 5.5 फूट आहे असं. त्याच्यानंतर मला कळलं की ॲव्हरेज मी काय केली? हाईट काढली. ॲव्हरेज हाईट किती आली माझी? 5 फूट 5 इंच आली. ॲव्हरेज हाईट किती आली माझी? 5 फूट 5 इंच. ही काय तुमची हाईट आहे. आणि हे तुमचं काय आहे? नंबर ऑफ पीपल, किती लोक जी मी मोजलेत ते, बरोबर. टोटल लोक मोजले किती? मी समजा किती लोक मोजले? मी 10 लाख लोक मोजले. किती लोक मोजले? 10 लाख. 100% म्हणजे माझे किती लोक मोजले? मी 10 लाख लोक मोजले. हे सगळे कुठे येणार? याच्या आतमध्ये येणार आहेत, बरोबर. 10 लाख लोकांमध्ये मला कळालं की लोकांची ॲव्हरेज हाईट, ही हाईट म्हणजे कोणती? ही ॲव्हरेज हाईट आहे. ॲव्हरेज हाईट किती आहे? 5 फूट 5 इंच आहे. काही जणांची हाईट 5 फूट 5 इंचपेक्षा कमी असणार आहे, काही जणांची हाईट 5 फूट 5 इंचपेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे. ही हाईट समजा इथं 9 फूट, इथं हाईट समजा मी 3.5 फूट, बरोबर. म्हणजे कमीत कमीत हाईट किती आहे लोकांची? 3.5 आहे. आणि जास्तीत जास्त हाईट किती माणसाची आहे का? 9 फूट आहे. आता हे इथपर्यंत खाली आले म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे सगळे लोक आहेत ना, असं याचा अर्थ काय असतो? हे लोक आहेत. हां, मग मला सांगा 5 फूट 5, 6, 7, 8, 6 फूट 6.5, 7, 7.5, 8, 8.5, 9, हां असं घेतलं. मग 5 फूट 4.5, 4, 3.5, 3 आणि समजा इथं काय पकडू? 2.5 पकडू, बरोबर. आता मला सांगा याच्यातलं जर तुम्हाला सांगितलं की 5 फूट ते 6 फूटमधले लोकांची हाईट काढा, तर तुम्ही कशी काढणार? किती लोक बसतील याच्यामध्ये? 5 फूट ते 6 फूटमध्ये इकडनं एक सोडणार, हे 5 फूट ते 6 फूट एवढे लोक बसले, बरोबर का नाही? हे जे लोक आहेत ते लोक कशामध्ये बसले? 5 फूट ते 6 फूटमध्ये बसले. हां, तसंच सिमिलरली मी जर विचारलं तुम्हाला 4 फूट ते 7 फूटमध्ये सांगा, तुम्ही काय करणार? इकडनं लाईन मारणार अशी आणि ही लाईन इकडनं मारणार. एवढे लोक कोणाचे बसले? 4 फूट ते 7 फूट.
मी जर तुम्हाला विचारलं 8.5 फूट ते 9 फूटमध्ये माणसं सांगा, 8.5 फूट ते 9 फूटमध्ये किती माणसं एवढी एवढीचेच आहेत, मोजून 1-2 असतील, बरोबर का नाही. हा ग्राफ खाली आला आहे म्हणजे याचा अर्थ काय, इथं काय झालं आहे, 0 लोक आहेत. इथं किती लोक आहेत, 0. इथं किती लोक आहेत, 0 लोक. इथं संपले लोक. इथं जसं जसं वाढतं तसं तसं काय वाढते, तुमची हाईट वाढते आणि नंबर ऑफ लोक पण वाढतात, बरोबर ना. हे इकडं चाललं आहे, हे जे मी डॉटेड असं दाखवले तिरकं, त्याचा अर्थ काय, हे लोकसंख्या आहे, बरोबर का नाही. म्हणजे इकडं हे टच झाले, याचा अर्थ काय, इथं 0 लोक आहेत आणि इथं पण किती लोक आहेत, 0 लोक आहेत. म्हणजे 9 फुटाला ऑलमोस्ट एक लोक असेल फक्त, आहे का नाही. हां, मग आपण हे काय केलं, नॉर्मल डिस्ट्रिब्युशन. याला काय म्हणतो आपण, जे शिकलो आता ते काय आहे, नॉर्मल डिस्ट्रिब्युशन. म्हणजे आपण याच्या अगोदर ते पाय चार्ट, बार चार्ट काढायचो ना, बरोबर का नाही. असे चार्ट काढलेले असतात तुम्ही. समजा ही हाईट कोणाची आहे, 5 फूट 5 इंचाची. किती लोक आहेत त्याच्यामध्ये, 10 लोक आहेत. त्याच्यानंतर 6.5 वाले किती लोक आहेत, 100 लोक आहेत. त्याच्यानंतर 4.5 वाले किती लोक आहेत, 30 लोक आहेत. आपण असं करायचं ना, याला काय म्हणायचं आपण, बार चार्ट. असं आपण चार्ट शिकलेलो आलेखामध्ये 10वीला. हां, मग हे जसं आले की तसाच एक दुसरी मेथड कोणती आहे, नॉर्मल डिस्ट्रिब्युशन म्हणतात त्याला, नॉर्मल चार्ट म्हणतात त्याला चार्टला नाव काय, नॉर्मल चार्ट. याच्यामध्ये ते काय करतात, सगळं टाकतात, बरोबर. तर 6 सिग्मा म्हणजे काय असतं, सेम तसंच असतं. 6 सिग्मा पण तेच आहे. 6 सिग्मामध्ये आपण काय करतो, त्या चार्टचा वापर करून आपण ठरवतो की आपले किती डिफेक्ट झाले, आणि ॲक्युरेट किती झाले आणि डिफेक्टिव्ह किती झाले. जर आता आपल्या कंपनीची जर ॲक्युरेसी ही 1 सिग्मा असेल, इथं काय लिहिलं आहे, 1 सिग्मा. जर 1 सिग्मा असेल तर आपल्या कंपनीची ॲक्युरेसी किती आहे, ॲक्युरेसी इन पर्सेंटेज किती आहे, फक्त 30%. म्हणजे 1 सिग्माचा अर्थ काय, हे तुमचं काय आहे, एक्स बार. म्हणजे हे तुमचं काय, मीन व्हॅल्यू. जशी तिकडं हाईट होती ना, तसं इकडं मीन म्हणजे काय, तुमची ही मीन करेक्ट व्हॅल्यू, तुमची सगळ्यात जास्त व्हॅल्यू कुठली आहे, ही मधली व्हॅल्यू आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्या आपण तिथं काय म्हटलं, 5 फूट 5 इंच. तर ही सगळ्यात जास्त बरोबर येणारी हाईट कोणती आहे, ही आहे. जर तुम्ही इकडनं एक घर पुढे गेले आणि इकडनं एक घर जर मागे गेले तर तुमचं हे काय झालं, 1 सिग्माचं घर झालं, बरोबर. इकडनं जर 2 घर पुढे गेले आणि इकडनं 2 घर माग आले तर हे झालं तुमचं 2 सिग्माचं घर झालं. इकडनं 3 घर जर मागे गेले तर हे झालं 3 सिग्माचं तुमचं घर. हां, बरोबर. आता सिग्मा समजलं. सिग्मा म्हणजे काय, तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन असतं. सिग्मा म्हणजे काय झाली, ही व्हॅल्यू समजा, ही काय समजा व्हॅल्यू. म्हणजे हे तुमचे काय, नंबर ऑफ नंबर ऑफ पार्ट्स म्हणा किंवा नंबर ऑफ प्रोडक्ट म्हणा. तुम्ही टोटल प्रोडक्ट किती चेक केले, 100% म्हणजे किती म्हटलेत मी, 10 लाख प्रोडक्ट चेक केले. किती प्रोडक्ट चेक केले मी, 10 लाख. हे सगळे 10 लाख कुठे येणार आहे, याच्यामध्ये येणार आहे, बरोबर. आता जर तुमच्या कंपनीची जर ॲक्युरेसी, तुमचे काम केल्यानंतर सगळ्या माणसांनी काम केलं आणि तुमच्या कंपनीची जर ॲक्युरेसी जर तुमची 1 सिग्मा असेल, 1 सिग्मामध्ये म्हणजे कुठपर्यंत बसणार, फक्त एवढंच बसणार, बरोबर का नाही. 1 सिग्मा म्हणजे केवढं बसणार, फक्त एवढं. म्हणजे इकडनं एक घर आणि इकडनं एक घर. मग 1 सिग्मा जर तुमचा असेल तर तुमची ॲक्युरेसी किती असते, 30%. किती टक्के असते, 30.23% तुमची काय असते, ॲक्युरेसी असते. आता बघू इकडं. आता आपण किती माल तयार केला आहे, 10 लाख. 1 दशक, शतक, हजार, दशलक्ष. 10 लाख काय केलं आपण, पेन बनवले. त्याच्यात आपल्याला आपली कंपनीची ॲक्युरेसी किती आहे, 1 सिग्मा. 1 सिग्मा जर असेल तर कंपनीची ॲक्युरेसी आपल्याला किती भेटते, 30%. आपला माल जो 10 लाखापैकी आपला फक्त 30% माल काय होतो आहे, बरोबर बनतो आहे. बाकीचा जो उरलेला 70% माल आहे तो काय बनतो, आपला खराब बनतो आहे. काय बनतो आहे, खराब. 1 सिग्माचा एक्स बार प्लस 1 सिग्मा, याचा अर्थ काय असतो, एक्स बार प्लस 1 सिग्माचा, इथं जे लिहिलं आहे एक्स बार प्लस 1 सिग्मा. एक्स बार प्लस 1 सिग्मा म्हणजे काय, आपली कंपनीची जी ॲक्युरेसी आहे ती किती आहे, फक्त 30%. मग 10 लाखाच्या 30% आपला माल काय येणार आहे, बरोबर येणार आहे. आणि उरलेला माल आपला काय येणार आहे, स्क्रॅप आहे. मग 10 लाखाचा 30% काढा, 10 लाख इंटू 30 किती आहे, 23 डिवायडेड बाय 100. पॉईंटमध्ये आपण काय केलं, प्रॉबिलिटीला, पर्सेंटेजला आपण काय केलं, पॉईंटमध्ये कन्वर्ट केलं, बरोबर का नाही. पर्सेंटेजमध्ये असल्यावर ते आपण कसं करतो, असंच करतो ना. 10 लाखाच्या 30% किती आली व्हॅल्यू, म्हणजे फक्त आपले किती माल बरोबर आला, 3,23,000. 10 लाखापैकी किती माल बरोबर आपला, 3,23,000 आपला माल काय आला, बरोबर आला. मग चुकीचा किती आला,
3,23,000 10 लाखामधलं जर 3,23,000 मायनस केले तर मला काय भेटणार? चुकीचा माल भेटणार ना. मग 10 लाखामधनं काय करा? 3,23,000 काय करणार मी? मायनस करणार. किती आले? 6,97,700. 6,97,700 काय आले माझे? नंबर ऑफ डिफेक्टिव्ह आयटम्स आले. बरोबर. सिमिलरली जर 2 सिग्मा असेल तर माझी ॲक्युरेसी किती असती? 69%, 69.13%. करून बघू सांग. 10 लाखाच्या 69.13% डिवायडेड बाय 100. किती माल बरोबर आला माझा? 6,91,300 माझा माल काय आला? बरोबर आला. चुकीचं किती येईल? 10 लाखामधनं तेवढं मायनस करा. 3,08,700. 3,08,700 माझा काय आला? डिफेक्टिव्ह झाला. बरोबर. हे काय पाठ करायचं नाही. पाठ तुम्हाला कोणतं करायचं आहे? हे पाठ करायचं. हे नंबर पाठ करायचे. हे नंबर पाठ केले की पेपरला डायरेक्ट जाऊन हे काढायचं. हे पाठ करायचं नाही काहीच. कळलं? कसं काढायचं कळलं? हां, हे बघा. तर आता समजा तुमचं 3 सिग्मा आलं आहे. बरोबर. आता तुमची कंपनीचं ॲक्युरेसी किती आहे? 3 सिग्मा आहे. मग 3 सिग्माला तुम्ही काय केलं आहे? हे पाठ करून ठेवलं आहे. 1 सिग्माला 30.23, 2 सिग्माला 69.13, 3 सिग्माला 93.32, 4 सिग्माला 99.379, 5 सिग्माला 99.9767 आणि 6 सिग्माला 99.999966 असं. बरोबर. हे तर तुम्हाला शेवटचं तर 100% तुम्हाला पाठ करायचं आहे, कारण हेच आपण लिहिणार आहे इकडं सगळीकडं पुढं. हे तर कमीत कमी शेवटचं पाठ करा. हे जरी विसरले काहीतरी तिकडे लिहूया आपण. बरोबर. 1 सिग्माला ॲक्युरेसी किती तुमची? 30.23. बरोबर. 30.23 आहे. मग आता मी किती माल घेतला आहे? 10 लाख. 10 लाख लिहा इथं. मनाने नाही. ते 6 सिग्माला जेव्हा त्यांनी हा चार्ट तयार केला, तेव्हा त्यांनी सॅम्पल साईज किती घेतली आहे? 10 लाखच घेतली आहे. 1 मिलियन घेतली साईज पर मिलियन. 1 मिलियन म्हणजे किती असतं? 10 लाख असतं. मग त्यांनी जी सॅम्पल साईज घेतलेली आहे ती साईज किती आहे? 10 लाख आहे. म्हणून आपण 10 लाखाच्या याने बघतोय दरवेळेस. कळलं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. किती शून्य आहेत? 1 2 3 4 5 6. एकावरती 6 शून्य. बरोबर. एकावरती 6 शून्य इंटू पहिला आपला 1 सिग्मा असेल तर किती आहे? 30.23% आपली ॲक्युरेसी आहे फक्त. आणि बाकीचा माल आपला काय आहे? वेस्टेज आहे. म्हणजे बरोबर माल किती आपला? 3,23,000. बरोबर. मग आपला स्क्रॅप किती असणार आहे? 3,23,000 मायनस करायचे 10 लाखामधनं. 1 2 3 4 5 6. 3,23,000 काय करणार मी? मायनस करणार. किती आला? 6,99,700. आलं का इथं? 6,99,700. हे काय झाला माझा? नंबर ऑफ डिफेक्टिव्ह. सिमिलरली तुम्ही तसंच करणार प्रत्येकाचं. 69.13 काढणार. 10 लाख इंटू 69.13 डिवायडेड बाय 100. किती येणार तुमचं? 6,91,300 असं काहीतरी येईल. त्याच्यातनं तुम्ही काय करणार? 10 लाखामधनं 6,91,300 काय करणार? मायनस करणार. किती आलं उत्तर तुमचं? 3,08,700. तसंच तुम्ही प्रत्येकाचं काढलं. शेवटी आपण काय बघितलं? जर तुमच्या कंपनीची जर ॲक्युरेसी 6 सिग्मा असेल तर तुमच्या 10 लाखांमध्ये तुम्हाला ॲक्युरेसी किती भेटते आहे? 99.99966 एवढी तुम्हाला काय भेटते आहे? ॲक्युरेसी भेटते. आणि 10 लाख मालमध्ये तुमचे किती माल खराब निघतात आहेत? फक्त 3.4 माल खराब निघतो आहे. म्हणजे 3 प्रोडक्ट तुमचे काय निघतात आहेत? खराब निघतात. 10 लाख जर तुमचे पेन असतील तर तुमचे किती पेन खराब निघतात? फक्त 3.4. म्हणजे 3 आणि 4 म्हणजे समजा आपण 4 पेन काय निघतात आहेत आपले? खराब निघतात आहेत. मग असं जर असेल तर काय म्हणता येईल आपल्याला? कंपनीची ॲक्युरेसी सगळ्यात चांगली आहे. बरोबर का नाही? म्हणजे 6 सिग्मा समजलं काय? हा चार्ट समजला काय? ह्या चार्टमध्ये काय सांगतं? जर इकडनं 6 सिग्मा म्हणजे इथून स्टार्ट करायचं आणि इथपर्यंत जर घेतलं तर बघा तुमचं पूर्ण सगळा डोंगरच येतो आहे. बरोबर का नाही? आणि इकडं किती उरते? फक्त खूप कमी उरते. पॉईंटमध्ये उरते. 0 पॉईंट काहीतरी उरते. बरोबर का नाही? 99.99966. 100मधनं 99.996 मायनस करू बघू किती येते? 100 मायनस 99.9966 मायनस केलं किती उरते आपलं?
0.00034 एवढंच पर्सेंटेज आपलं काय होते खराब निघते. म्हणजे 0.0034 म्हणजेच काय 3.4 माल काय निघतं आपला खराब निघतोय, बरोबर का नाही. हे पर्सेंटमध्ये लिहिले, हे कशामध्ये लिहिले, नंबर ऑफ प्रोडक्टमध्ये लिहिले, बरोबर. म्हणजे जर सिक्स सिग्मा जर आपण वापरलं तर आपला जो कंपनीचं जी ॲक्युरेसी आहे ती खूप चांगली आहे. आपल्या कंपनीमध्ये नंबर ऑफ डिफेक्टिव्ह, नंबर ऑफ खराब असलेले पार्ट ते खूप कमी निघतात. म्हणून आपण काय करतो, जास्तीत जास्त सिक्स सिग्मा वापरायचा प्रयत्न करतो, बरोबर. असं सिक्स सिग्मा म्हणजे पूर्ण डोंगर सगळे हे याच्यामध्ये हे आपण जे डार्क केलं ना, हे सगळ्या याच्यामध्ये काय येणार आहे, सगळे ॲक्युरेट पार्ट येणार आहे. आणि इकडे उरले किती, इकडे एकदम थोडेसे, इकडे 2 पार्ट उरले आणि इकडे 2 पार्ट उरले, ते तुमचे काय झाले, डिफेक्टिव्ह झाले. कळलं असं त्याचा अर्थ. मग आता काय, इट इज अ क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेथड. ही काय तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याची एक मेथड आहे विथ अ गोल. त्याचा गोल काय आहे, विथ अ गोल टू रिड्यूस नंबर ऑफ डिफेक्ट अप टू 3.4 पार्ट पर मिलियन. त्याचा मेन गोल काय असतो की तुमचा नंबर ऑफ डिफेक्ट, नंबर ऑफ खराब पार्ट हे कुठपर्यंत कमी करायचे. रिड्यूस म्हणजे काय, कमी करायचे. रिड्यूस काय करायचे, रिड्यूस म्हणजे काय, कमी करा. तुमचे नंबर ऑफ डिफेक्टिव्ह, नंबर ऑफ खराब पार्ट कुठपर्यंत कमी करा, फक्त 3.4 पार्ट पर मिलियन. 1 मिलियनला म्हणजे 10 लाखाला. 1 मिलियन म्हणजे काय, 1 मिलियन म्हणजे किती असतं, 10 लाख. 10 लाख पार्टमध्ये किती पार्ट आपले खराब पाहिजे, फक्त 3.4 पार्ट काय पाहिजे आपले खराब पाहिजे. कळलं पहिलं पॉईंट. इट इज अ क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेथड. ही क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्याची मेथड आहे. त्याचा मेन गोल काय असतो की तुमची नंबर ऑफ डिफेक्टिव्ह रिड्यूस करायचं कुठपर्यंत, 3.4 पार्ट पर मिलियन. पहिला पॉईंट समजला, ही डायग्राम समजली मगाची, हा चार्ट पण समजला, बरोबर. दॅट मीन्स देअर इज ऑनली 3.4 पार्ट्स डिफेक्टिव्ह पर मिलियन पार्ट्स, बरोबर. वरचंच परत माहिती दिली. याचा अर्थ काय की फक्त 3.4 पार्ट तुमचे काय आहेत, खराब आहेत पर मिलियन पार्ट. सो इट विल कन्सिडर ॲज झिरो डिफेक्ट प्रोडक्शन. मग जर असं जर झालं तर आपण काय म्हणणार आहे, तुमचं ऑलमोस्ट तुमचं काय आहे, प्रोडक्शनमध्ये तुमचं डिफेक्ट किती आहे, 0च. कळलं. 3.4 म्हणजे काहीच नाही, बरोबर का नाही. म्हणजे असं जर असेल तर आपण काय म्हणणार त्याला, झिरो डिफेक्ट प्रोडक्शन. सिक्स सिग्मा स्टँड्स फॉर 6 स्टँडर्ड डेव्हिएशन. सिक्स सिग्मामध्ये काय असतं, 6 स्टँडर्ड डेव्हिएशन असतात. म्हणजे असे 6 पार्ट, 1 2 3 4 5 6. हे डायग्राममध्ये 6 आहेत ना भाग. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे भाग 1 2 3 4 5 6. इकडनं 6 आणि इकडनं 6. आणि याच्या आतमध्ये जेवढे पण येतील ते तुमचे काय झाले, ॲक्युरेट माल झाला. या 6 सिग्माच्या जो बाहेर जाईल ते तुमचं काय झालं, इनॲक्युरेट, तो खराब माल. कळलं. फ्रॉम सेंट्रल व्हॅल्यू, सेंट्रल मीन व्हॅल्यू तुमचे कुठून चालू झालं, ते सेंटरची मीन व्हॅल्यूपासनं. सिग्मा इज अ ग्रीक लेटर. सिग्मा म्हणजे काय, याला सिग्मा कसा काढला आहे, 6 सारखा काढला आहे आणि वरती काय केलं, थोडंसं वरती वाढवायचं, असं थोडंसं वरती असंही करायचं, बरोबर. आपलं सॉमला होतं ना सिग्मा, सिग्मा म्हणजे स्ट्रेस, तसंच तेच सिग्मा इथं वापरलं आपण. सिग्मा इज अ ग्रीक लेटर टू रिप्रेझेंट स्टँडर्ड डेव्हिएशन. सिग्मा म्हणजे काय असतं, स्टँडर्ड डेव्हिएशन असतं. 6 सिग्मा हा पॉईंट तुम्हाला सोपा वाटत असेल तर लिहा, नसेल लिहायचं तर नका लिहू. 6 सिग्मा इज डिफाईन्ड ॲज डिसिप्लिन अँड सिस्टमॅटिक डाटा ड्रायव्हिंग ॲप्रोच फॉर एलिमिनेटिंग डिफेक्ट इन ॲनी मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ कंपनी. 6 सिग्मा एक आहे, एक डिसिप्लिन म्हणजे नियमबद्ध अँड सिस्टमॅटिक डाटा आहे आणि काम करण्याची पद्धत आहे. ड्रायव्हिंग ॲप्रोच काम करण्याची पद्धत आहे. फॉर एलिमिनेटिंग, काय एलिमिनेट करायला, डिफेक्ट एलिमिनेट करायला, डिफेक्ट घालवण्यासाठी इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ अ कंपनी. कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये डिफेक्ट घालवण्यासाठी एक सिस्टमॅटिक आणि डिसिप्लिन, नियमानुसार. डिसिप्लिन म्हणजे काय, नियमित नियमानुसार, नियमानुसार असणारी पद्धत, त्याला काय म्हणतात आपण, 6 सिग्मा. 6 सिग्मा प्रोसेस इन्व्हॉल्व्स इम्प्रूव्हमेंट इन एम्प्लॉई परफॉर्मन्स, reduces variation, proper inspection and corrective action to achieve 99.99966% ऑफ ॲक्युरेसी. याच्यामध्ये काय असते, सगळ्यांचं इम्प्रूव्हमेंट असणार आहे,
करेक्टिव्ह ॲक्शन असणार आहे आणि प्रॉपर इन्स्पेक्शन असणार आहे. कशासाठी? अप टू अचीव ॲक्युरेसी अप टू 99.99966. हे तुमचा नंबर पाठ करा 100%. हे पाठच करावं लागणार तुम्हाला. 6 सिग्मामध्ये तुमची ॲक्युरेसी किती असते? 99.99966%. कळलं? जर एवढी ॲक्युरेसी असते तुमची. म्हणून आपण काय म्हटलं, फ्रॉम द टेबल वी कॅन सी दॅट 6 सिग्मा इज अचीव. इफ 6 सिग्मा इज अचीव वी कॅन हॅव ओनली 3.4 डिफेक्टिव्ह पर मिलियन पार्ट्स. म्हणून आपण डायग्रामवरनं बघितल्यावरती आपल्याला कळालं की जर तुमचं 6 सिग्मा जर तुम्ही अचीव केला, जर तुम्ही 6 सिग्मा जर पाळला व्यवस्थित, तर तुमचे काय होते, फक्त 3.4 डिफेक्टिव्ह पार्ट्स येतात एका मिलियनला. आता पुढचं, नॉर्मली ॲनी स्टँडर्ड कंपनी शुड अचीव ॲटलिस्ट 4 सिग्मा क्वालिटी. नॉर्मली कोणती पण जर तुमची कंपनी असेल, नॉर्मली ॲनी स्टँडर्ड कंपनी, एक तुमची स्टँडर्ड कंपनी आहे बरोबर, साधीसुधी बरोबर, म्हणजे स्टँडर्ड कंपनी आहे, चांगली बऱ्यापैकी कंपनी आहे, तर त्याला कमीत कमीत किती सिग्मा अचीव केला पाहिजे त्यांनी? 4 सिग्मा. म्हणजे कसं असतं, प्रत्येक कंपनीचं किती सिग्मा अचीव केलं आहे ते असतं. मी म्हटलं ना मग अशी 1 सिग्मा आहे कंपनी आहे का, 2 सिग्मा आहे, 3 सिग्मा आहे, 4 सिग्मा आहे, 6 सिग्मा आहे, तसं. मग तुमचं सिग्मा जितका जास्त तितकं तुमची क्वालिटी काय चांगली, तितकं तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट पण काय जास्त. कळलं? मग नॉर्मली जर तुमची कंपनी जर व्यवस्थित असेल, एक स्टँडर्ड कंपनी जर असेल, तर तुमची कंपनीची क्वालिटी कितपर्यंत पाहिजे? 4 सिग्मापर्यंत पाहिजे. कळलं? टू मूव्ह फ्रॉम 4 सिग्मा टू 6 सिग्मा, 4 सिग्मापासून ते 6 सिग्माला जाण्यासाठी वी हॅव टू इन्व्हेस्ट ह्यूज कॉस्ट ऑफ क्वालिटी. आपल्याला जास्त काय लागतो? पैसा लागतो. जास्त पैसा आपल्याला काय करायला लागतो? गुंतवावा लागतो, इन्व्हेस्ट करावा लागतो. कळलं? 4 सिग्मापर्यंत माणूस जाऊ शकतो, कारण 4 सिग्मा जर असेल तर किती आहे आपले नंबर ऑफ डिफेक्टिव्ह किती आहे पार्ट? 6210 पार्ट आहेत बरोबर का नाही? 6210 पार्ट आपले काय आहेत? खराब निघतात. म्हणजे 10 लाख पार्ट जर आपण मॅन्युफॅक्चर केले तर त्याच्यातले 6210 पार्ट आपले काय आले? खराब निघाले. पण हे 6210 पासनं आपल्याला 3.4पर्यंत जाण्यासाठी आपल्याला किती चेंज करावं लागणार का नाही चेंज? आता 6000 पार्ट आपले खराब निघत होते, त्याच्यातनं आपल्याला करायचं आहे 5S म्हणजे 233, आणि त्याच्यानंतर करायचं आपल्याला 3.4. मग इथून इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? मशीन भारी वापरा, माणसं एकदम चांगले वापरा, मटेरियलची क्वालिटी एकदम सुधारवा, स्टँडर्ड एकदम चांगलं करा, बरोबर का नाही? या सगळ्या गोष्टी चेंज करायला लागेल. आणि या सगळ्यांसाठी काय लागतो आपल्याला? इन्व्हेस्टमेंट लागते, जास्त पैसा लागतो. कॉस्ट ऑफ क्वालिटी काय होणार आपली? वाढणार का नाही? कॉस्ट ऑफ क्वालिटी म्हणजेच काय म्हटलेलं आपण? खर्च. आपल्याला त्या प्रोडक्टचा बनवण्यासाठी लागणारा पैसा आपला काय होणार आहे? वाढणार. कॉस्ट ऑफ क्वालिटी काय होणार आपली? वाढणार. इन्व्हेस्ट म्हणजे काय? गुंतवणे. ह्यूज कॉस्ट ऑफ क्वालिटी आपल्याला काय लागते? इन्व्हेस्ट करावं लागते. वी कॅन अचीव अप टू 7 सिग्मा और 10 सिग्मा. आपण इथपर्यंत कुठपर्यंत आलो आहे? 6 सिग्मापर्यंत आलो आहे. बाहेरच्या देशांमध्ये 7 सिग्मा पण असतं आणि 10 सिग्मापर्यंत पण असतं. बट कॉस्ट ऑफ क्वालिटी टू अचीव दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. पण हे 7 सिग्मापर्यंत जाऊपर्यंत, म्हणजे 7 सिग्माचा अर्थ समजा 6 सिग्मालाच आपल्याला किती पार्ट खराब आहेत? 3.4 आहे. 7 सिग्माला तर त्याच्यापेक्षा अजून कमी, 10 सिग्माला तर त्याच्यापेक्षा अजून कमी. म्हणजे एकच पार्ट खराब निघत असेल मला तर वाटते, बरोबर का नाही? मग तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला कॉस्ट ऑफ क्वालिटी काय आहे? ते अचीव करण्यासाठी आपल्याला कॉस्ट ऑफ क्वालिटी अजून जास्त द्यावी लागणार आहे. ते काय आहे? ॲक्सेप्टेबल नाही आहे. विच इज नॉट ॲक्सेप्टेबल बिकॉज इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ क्वालिटी ऑल्सो मीन्स इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. कॉस्ट ऑफ क्वालिटी वाढली की कॉस्ट ऑफ प्रोडक्ट पण काय होणार आहे आपलं? वाढणार आहे, बरोबर का नाही? हे सिम्पल असं लिहिलं आहे. 6 सिग्मा समजलं? परत एकदा सांगतो. 6 सिग्मा म्हणजे काय असतं? असा आपला डोंगर असतो, त्या डोंगरामध्ये आपण इथं काय लिहितो? आपले ॲक्युरेट पार्ट किती आले ते लिहितो. 1 सिग्माचा अर्थ काय? आपलं 30% काय आहे? आपला पार्ट काय आहेत? ॲक्युरेट आहेत. म्हणजे याच्यामध्ये 1 सिग्मा म्हणजे काय? इकडनं एक घर जायचं आणि इकडनं एक घर मागं जायचं, एवढंच पकडायचं. एवढ्या याच्यामध्ये आता हे जर टोटल 100 असेल तर याच्यामध्ये किती माल बसला ते सांगा मला? 30%च बसलं ना, बरोबर आहे? हे टोटल डोंगर तुमचा किती आहे? 100 आहे. याच्यामध्ये किती बसला आहे? किती वाटते अंदाजे? 30%च दिसतं आहे ना. इकडं उरले इकडं 30पैकी इकडं थोडंसं उरले आणि इकडं थोडंसं उरले,
म्हणजे 30मधनं 70, 30 इकडे आणि 35 इकडे आणि 35 इकडे, आणि मधले किती आहेत आपले हे 30 आहे. हे 30, हे 35 आणि हे 35, 35 आणि 35 किती झाले 70, आणि हे मधले किती झाले 30 झाले. म्हणजे जर आपण 1 सिग्मा जर आपण चालू केलं कंपनीमध्ये, आपल्याला 1 सिग्मा जर आपलं कंपनीला लागू असेल, म्हणजे आपल्या कंपनीची क्वालिटी किती आहे 1 सिग्मा जर असेल, तर आपल्या कंपनीची क्वालिटी 1 सिग्मा असेल तर आपल्याला किती टक्के माल आपला बरोबर निघतो आहे, ॲक्युरेट निघतो आहे 30%, बरोबर. आणि किती टक्के खराब निघतो आहे, 10 लाख जर माल पकडला तर 10 लाख मालपैकी आपला किती माल खराब निघतो आहे, 6,57,700 आपला माल काय खराब आहे. जर आपलं 2 सिग्मा जर असेल, 2 सिग्मा जर असेल तर आपला माल किती चांगला निघतो आहे 69.13. हा आपला माल काय आहे ॲक्युरेसी, म्हणजे आपला बरोबर आहे. खराब किती निघतो आहे 3,08,700. हे तुमचं जसं तसं जे तेच जर तुम्ही 6 सिग्मापर्यंत आले तर तुमचं 6 सिग्मा जर असेल तर ॲक्युरेसी किती आहे तुमची 99.99966. जर असं असेल ॲक्युरेसी तुमची एवढी आहे, मग तुमची ॲक्युरेसी 10 लाखापैकी एवढे तुमचे पार्ट काय आहेत ॲक्युरेट आहेत, मग खराब किती निघाले 3.4, बरोबर. म्हणजे हे सगळ्यात चांगलं. याच्यापेक्षा पण चांगलं तुम्हाला देता येतं, पण जर याच्यापेक्षा जास्त द्यायला चांगला प्रयत्न केला तर तुमची कॉस्ट काय वाढणार, प्रोडक्टची वाढणार, कॉस्ट ऑफ क्वालिटी पण वाढणार. आणि कॉस्ट ऑफ क्वालिटी वाढली म्हणजेच काय, कॉस्ट ऑफ प्रोडक्ट तुमची काय होणार वाढणार. मग तेच आपण सगळं आता इथं लिहिलं आहे. पहिलं काय लिहिलं आहे, इट इज अ क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेथड. ही क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्याची मेथड आहे, आणि याचा मेन गोल काय असतो की तुमचा पार्टची नंबर ऑफ डिफेक्टिव्ह पार्ट्स एवढे कमी करा की कुठपर्यंत 3.4 पार्ट पाहिजे फक्त खराब, कितीपैकी 1 मिलियनपैकी. 1 मिलियनपैकी किती पार्ट फक्त खराब 3.4. दॅट मीन्स देअर इज ऑनली 3.4 पार्ट डिफेक्टिव्ह पर मिलियन पार्ट्स. 10 लाख पार्टपैकी फक्त किती पार्ट खराब 3.4 पार्ट काय आपले खराब. सो इट विल कन्सिडर ॲज 0 डिफेक्ट. जर तसं असेल तर आपण काय कन्सिडर करतो ते 0 डिफेक्ट म्हणून आपण घोषित करतो. सिग्मा स्टँड्स फॉर 6 स्टँडर्ड डेव्हिएशन. 6 सिग्मा काय आहे, याच्यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन किती आहेत, स्टँडर्ड फरक, डेव्हिएशन म्हणजे काय फरक, स्टँडर्ड फरक किती आहे 6 आहेत. याच्यामध्ये 6 घरे आहेत ना, 1 2 3 4 5 आणि 6 घरे आहेत. याच्यामध्ये स्टँडर्ड किती पार्ट आहेत 6 पार्ट आहेत. म्हणून आपण काय म्हटलं आहे 6 सिग्मा स्टँड्स फॉर 6 स्टँडर्ड डेव्हिएशन फ्रॉम सेंट्रल मीन व्हॅल्यू. सेंटरपासनं इकडं 6 आहेत आणि लेफ्ट साईडला काय आहेत 6 आहेत. सिग्मा इज अ ग्रीक लेटर टू रिप्रेझेंट स्टँडर्ड डेव्हिएशन. सिग्मा काय आहे, हा तुमचा ग्रीकवरनं आले, ते ग्रीक लेटर आहे, आणि ते काय करते रिप्रेझेंट काय करते स्टँडर्ड डेव्हिएशन काय करते ते रिप्रेझेंट करते. म्हणजे सिग्माचा अर्थ काय असतो स्टँडर्ड डेव्हिएशन. आता ही डेफिनेशन करायची तर करा, नाही तर करू नका, देऊच नका या पॉईंट. 6 सिग्मा इज डिफाईन्ड ॲज, हे नियमानुसार आणि सिस्टमॅटिक चालणारे एक मेथड आहे. त्याच्यामुळं काय होतं तुमचे डिफेक्ट काय होतं ते कमी होतात ते, आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आपले डिफेक्ट काय होतात कमी होतात. हेच लिहिलं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये. 6 सिग्मा इज डिफाईन्ड ॲज डिसिप्लिन, नियमानुसार, अँड सिस्टमॅटिक डाटा ड्रायव्हिंग अप्रोच. सिस्टमॅटिक डाटा ड्रायव्हिंग अप्रोच, नियमानुसार आणि सिस्टीमनुसार चालणारी एक मेथड आहे फॉर एलिमिनेटिंग म्हणजे कमी करण्यासाठी. काय कमी करण्यासाठी, डिफेक्ट कमी करण्यासाठी इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ अ कंपनी. एलिमिनेट म्हणजे काढण्यासाठी, डिफेक्ट काढून टाकण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये ही एक काय मेथड आहे. कळलं. 6 सिग्मा प्रोसेस इन्व्हॉल्व्स इम्प्रूव्हमेंट इन एम्प्लॉई. याच्यामध्ये काय काय करतो आपण 6 सिग्मामध्ये, सगळ्यांचे इम्प्रूव्हमेंट करणार आपण. एम्प्लॉईचे परफॉर्मन्सची इम्प्रूव्हमेंट करणार, व्हॅरिएशन तुमचे काय करणार कमी करणार, प्रॉपर इन्स्पेक्शन करणार, करेक्टिव्ह ॲक्शन घेणार. का बरं, आपल्याला ॲक्युरेसी कुठपर्यंत पाहिजे, टू अचीव ॲक्युरेसी अप टू 99.99966% ऑफ ॲक्युरेसी. बरोबर. नंतर बरंच हा पॉईंट तर मागचंच आहे, परत लिहिलं आपण तोच. वरून डायग्रामवरनं आपल्याला कळालं की 6 सिग्मा जर असेल तर आपले 3.4 पार्ट काय आहेत आपले खराब आहेत पर मिलियन. नंतर काय आहे, नॉर्मली कोणती पण जर कंपनी असेल तर कुठपर्यंत पाहिजे तुमचे क्वालिटी 4 सिग्मापर्यंत पाहिजे. 4 सिग्मा ते 6 सिग्मा जाण्यासाठी आपल्याला काय लागतं, ह्यूज इन्व्हेस्टमेंट लागते. जास्त पैसा आपल्याला काय करावा लागतो, गुंतवावा लागतो. नॉर्मली कधी काही कंपन्यांमध्ये 7 सिग्मा ते 10 सिग्मा पण असतं, पण ते जर असेल तर कॉस्ट ऑफ क्वालिटी आपल्याला ती करण्यासाठी काय असते ॲक्सेप्टेबल नाही आहे. ती करण्यासाठी आपल्याला काय लागतं, कॉस्ट ऑफ क्वालिटी पण काय करायला लागते, वाढवायला लागते. आणि त्याच्यामुळं कॉस्ट ऑफ क्वालिटी वाढल्यामुळं आपलं काय होणार आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्ट पण काय होणार आपला इन्क्रीज होणार आहे. समजलं. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, सोडू नका.
सिक्स सिग्मा मेथोडॉलॉजी. तुम्हाला विचारत कसं एक्सप्लेन सिक्स सिग्मा मेथोडॉलॉजी अँड एक्सप्लेन एनी वन ऑफ देम. सिक्स सिग्मा मेथोडॉलॉजीचा वेगवेगळ्या मेथोडॉलॉजी सांगा आणि कोणती तरी एक एक्सप्लेन करा. त्याचं दोन आहेत, DMAIC आणि DMADV. DMAIC आपण करणार आहे पहिल्यांदा, बरोबर. DMAIC म्हणजे काय? इट इज अ क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेथड. सिक्स सिग्मा पण काय होतं? क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेथड होती. हे पण काय आहे? पहिला पॉईंट तो सेम आहे. इट इज अ क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेथड. DMAIC मीन्स वरती जे लिहिले तेच. याच्यात काय आहे? डी म्हणजे काय? डिफाईन. एम म्हणजे काय? मेजर. ए म्हणजे ॲनालाइज. आय म्हणजे इम्प्रूव्ह. आणि सी म्हणजे काय? कंट्रोल. इट स्टेप्स आर एज फॉलोज. याच्यातले स्टेप्स काय आहेत? खालीप्रमाणे. पहिलं डिफाईन. डी म्हणजे काय? डिफाईन. डिफाईन करा म्हणजे काय? शोधा. आपला प्रॉब्लेम काय आहे तो शोधा, बरोबर. आयडेंटिफाय द क्रिटिकल प्रोसेस इन एंटायर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम कुठे येतो आहे तो शोधा. क्रिटिकल म्हणजे अवघड प्रोसेस कोणती आहे? मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमधली सगळ्यात अवघड प्रोसेस कोणती आहे? क्रिटिकल म्हणजे काय? अवघड प्रोसेस कोणती ती शोधा. आयडेंटिफाय द नीड ऑफ कस्टमर अँड आयडेंटिफाय द की पॅरामीटर्स. आता याच्यातलं तुम्हाला कसं लिहायचं आहे ते तुम्ही ठरवा. कमीत कमी एक पॉईंट तरी लिहा. डी म्हणजे काय? डिफाईन. शोधायचे. काय शोधायचे? आयडेंटिफाय द क्रिटिकल प्रोसेस इन एंटायर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. हा सगळ्यात अवघड आपल्या प्रोसेसमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आपली सगळ्यात अवघड प्रोसेस कोणती आहे? जर आपण पेन बनवण्यासाठी जर 4 प्रोसेस वापरत असेल, समजा आपण पहिल्यांदा टर्निंग केलं, नंतर नर्लिंग केलं, आपण टेपर टर्निंग केलं, XYZ नाही का, आपण जे लेथ मशीनवरती काम केले, तर त्याच्यात सगळ्यात अवघड कोणतं आहे? समजा नर्लिंगला काय आपल्याला बाबा खूप नाजूकपणे काम करावं लागतं. मग ते काय झाले? आपली क्रिटिकल प्रोसेस झाली. मग ते आपण काय करणार? त्याचं कशामध्ये ठेवलं? ते डिफाईनमध्ये ठेवलं. डिफाईनचं काम काय? आयडेंटिफाय द क्रिटिकल प्रोसेस इन एंटायर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये सगळ्यात अवघड प्रोसेस कोणती आहे ती शोधा. आयडेंटिफाय म्हणजे काय? शोधा. दुसरं मेजर. मेजर म्हणजे काय? मोजा. डिफाईन म्हणजे काय? शोधा किंवा ठरवा. आणि मेजर म्हणजे काय? मोजा. मेजर द पॅरामीटर्स निडेड फॉर इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला लागतात? पॅरामीटर्स म्हणजे गोष्टी कोणत्या लागतात त्या मेजर करा, त्या मोजा. मेजर द नंबर ऑफ डिफेक्ट्स अँड वेस्टेज कॉस्ट. नंबर ऑफ डिफेक्ट्स आपले किती होतात आणि वेस्टेज कॉस्ट किती होते आपली ती मोजा. ॲनालाइज करा. ॲनालाइज करा म्हणजे काय? निरीक्षण करा. ॲनालाइज द कलेक्टेड डाटा टू फाइंड आउट कॉज ऑफ द प्रॉब्लेम. आपण जे काही वरनं मोजलेलं आहे ते काय करा? ॲनालाइज करा, त्याचा अभ्यास करा आणि त्याचं तो प्रॉब्लेम का बरं होतो आहे त्याचं कारण शोधा. आयडेंटिफाय द कॉज ऑफ प्रॉब्लेम. डिफाईन व्हेरियस सोल्युशन टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. वेगवेगळ्या ॲनालाइज केल्यानंतर काय?